अहिल्यानगरमध्ये बरेचसे जमीन खरेदी विक्रीचे व्यवहारसुद्धा आता संशयाच्या रडारवर येऊ लागलेले आहेत. भिंगारमध्ये डेअरी फार्म यशवंतनगर या भागामधला सर्वे नंबर 14, सर्वे नंबर 16 आणि सर्वे नंबर 218 या जमिनीची जी कागदपत्रे आहेत ती अतिशय संशयास्पदरित्या बदलून त्याचा खरेदी विक्रीचा व्यवहार झाल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष योगेश साठे यांनी केलेला आहे. यासाठी त्यांनी सगळ्या पदाधिकाऱ्यांचा समवेत जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर मोर्चाने जाऊन त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि या जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहाराला आक्षेप नोंदवलेला आहे. वास्तविक त्यांच्या म्हणण्यानुसार 40 वर्षापासून या जमिनीवरती अनेक वंचित घटक वास्तव्य करीत असून त्यांच्या दुसऱ्या पिढ्या देखील त्या ठिकाणी आता सध्या वास्तव्याला आहेत आणि प्रत्यक्षामध्ये कागदावरती ही एक जमीन शेतजमीन आहे किंवा ही आता विक्रीसाठी खुली आहे असं दाखवून याचा व्यवहार झाला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. शासनाने या जमिनीवरती घरकुल योजनासुद्धा मंजूर केली आहे असा त्यांनी दावा केलेला आहे. अशा या संशयास्पद अशा व्यवहाराला जर का प्रशासनाने तातडीने स्टे दिला नाही किंवा वंचितांना न्याय दिला नाही तर येत्या काही दिवसामध्ये प्रचंड मोठं आंदोलन उभं करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलेला आहे. आज आम्ही भिंगार येथील जे डेअरी फार्म यशवंतनगर हे जो काय एरिया आहे, रहिवासी एरिया आहे, इथल्या सर्वे नंबर 14, 16 आणि 218 मधील बेकायदेशीर जी काही खरेदी झालेली आहे, खरेदी विक्रीचा व्यवहार झालेला आहे, त्या खरेदी विक्रीवर आम्ही आक्षेप घेतलेला आहे, हरकत घेतलेली आहे. त्या वास्तविक पाहता याच्यामध्ये तहसीलदार आणि जे प्रांत अधिकारी आहेत नगर विभागाचे यांनी चुकीचे आदेश दिलेले आहेत. चुकीचे आदेश देताना त्यांनी संबंधित जे कोणी शेतकरी म्हणून जे कुळ कायद्याअंतर्गत ज्यांनी हस्तगत केलेली शेती त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलेलं की प्रत्यक्षात ताबा त्यांच्याकडे आहेत. पण वास्तविक पाहता तिथं जवळजवळ आज 300 ते 400 लोकांचं आज इथं वास्तव्य आहे. तिथं लोक राहत आहेत, त्यांचा उदरनिर्वाह करतात. 2-2, 3-3 पिढ्या गेलेल्या आहेत त्यांच्या तिथं. 10 दिवसात जर झाला नाही, साहेबांनी आम्हाला सांगितलं की 10 दिवस, आम्ही त्यांना सांगितलं की 10 दिवसात जर झालं नाही तर आम्ही इथं जन आंदोलन मोठ्या प्रमाणात उभं करणार आणि त्याचबरोबर जर आणि कोर्टामध्ये पण आम्ही अपील करणार आहे. मी छाया सुरेश कांबळे. मी इथं 40 वर्ष झाले राहते आणि मी साध्या कागदावर आम्हाला त्यांनी खरेदी दिली आणि इथं सगळी जागा खुली होती. माझा जन्म इथंच आहे, माझी 3री पिढी इथं आहे आणि आम्ही थोड्या पैशात जागा घेऊन तिथं राहतो आमचा परिवार. आता इथं त्याचे आळकुटे कंपनीचे लोक शेती करीत होते. मग लोक गरीब येऊन थोडे पैशात सगळ्याला त्यांनी खरेदी करून दिली आणि सगळ्यांनी घेतले का त्यांनी घरं बांधले, आम्हाला लाईट दिली, पाणी दिलं, ग्रामपंचायतमधून आमचे पट्टी घेतात, लाईट पाणी दिले, वीज दिली, सगळं केलं. मतदान घेतात, मग ग्रामपंचायत आहे तिथून त्यांनी उतारे काढले आणि काय म्हणतात हे या मालकी हक्काचं. मग आम्हाला का नाही मालकी हक्काची दिली आणि नो एंट्री दिली. मग आता आमचं हे म्हणणं आहे आम्ही हलणार नाही, कुणाला 1 रुपया देणार नाही आणि आमचं जर कुणी नाही ऐकलं तर आम्ही रोड आंदोलन करणार.